H2Oच्या या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये मी डॉक्टर वैजयंती पटवर्धन सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तुम्ही जो उदंड प्रतिसाद देत आहात आमच्याशी व्यक्तिगत किंवा फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधत आहात आणि आमच्या पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही ज्या काही शंका किंवा तुम्ही ज्या सूचना केल्या असतील त्या अनुषंगाने आम्ही विषय हाताळतो आहोत. मला खूप आनंद होतोय की असाच एक विषय जो आमच्याकडे तर तुमच्यापैकी काही जणांनी कम्युनिकेट केलाय, पण त्याहीपेक्षा समाजामध्ये याच्याबद्दल खूप शंका, खूप कन्सर्न्स असे आहेत आणि खरोखरच तो खूप महत्वाचा पण विषय आहे, विशेषतः भारतीय समाज रचनेमध्ये, आणि तो म्हणजे अपत्याचा जन्म. आणि या विषयावरती लाईव्ह इव्हेंट घेण्याची पण सूचना तुमच्याकडूनच आली आणि ज्यामुळे हा पहिला एचपीयूचा लाईव्ह इव्हेंट आपण करतोय. आणि यात परत एकदा आय एम रिअली प्रिव्हिलेज टू हॅव अ व्हेरी ऑथॉरिटी ऑन द सब्जेक्ट. आणि डॉक्टर अमोल मुलकड आज माझ्या बरोबर आहेत. मला वाटते मला विशेष इंट्रोडक्शनची तशी गरज नाहीये, कारण अमोल मुलकड इंदिरा आयव्हीएफ हे आपल्या देशात आणि प्रॉब्लेबली जगात खूप प्रसिद्ध असं नाव आहे. आणि याचं कारण म्हणजे ज्या कपल्सना अपत्य जन्मापासून काही कारणांनी काही काळपर्यंत वंचित राहावं लागतं, अशा सुमारे 2.25 लाख कपल्सना आयव्हीएफ सेंटरच्या माध्यमातून फायदा झालेला आहे इंदिरा आयव्हीएफच्या उपचारानंतर. तर डॉक्टर अमोल मुलकड हे स्वतः मुळामध्ये एम्स मध्ये पास आउट असेल, स्त्री आरोग्य तज्ञ तर आहेतच, पण त्याच्यानंतर जर्मनी, अमेरिका या ठिकाणाहून त्यांनी आयव्हीएफ चे ते स्पेशालिस्ट आहेत. इन विट्रो फर्टिलायझेशन, वंध्यत्वाच्या समस्येसाठी या हेडिंगच्या अंतर्गत जेवढे काही उपाययोजना आहेत त्यातले ते मास्टर आहेत. आणि ते इंडिया आयव्हीएफ सेंटरचे चीफ आयव्हीएफ कन्सल्टंट तर आहेतच आणि डायरेक्टर सुद्धा आहेत, मेडिकल डायरेक्टर आहेत. एक ऑथॉरिटी त्यांच्या नजरेतनं या सामाजिक आणि वैद्यकीय प्रश्न याबद्दल आपण आजच्या या कार्यक्रमातून बोलणार आहोत. अमोलजी, तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. आणि तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूल, इतक्या सेंटरच्या जबाबदारी हे असताना पण आज आमच्यासाठी वेळ दिला आहे, त्याबद्दल पहिल्यांदा आभार पण मानते. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हियर. धन्यवाद. येस, सगळ्या प्रेक्षकांना इंटरॅक्ट करण्यासाठी मला उत्सुकता आहे. नक्कीच. कारण लोकांच्या मनामध्ये खूप शंका असतात, अनेकदा गैरसमज असते, भीती पण असते. तर त्याबद्दल एक खुली चर्चा होणं आणि त्या अनुषंगाने अनेक प्रश्न आधी सुद्धा लोकांनी वैयक्तिकरित्या आमच्यापर्यंत पोहोचवले. तर मी त्या प्रश्नांपासून सुरुवात करते. आपल्यापैकी कोणाचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. कार्यक्रमाच्या वेळेच्या मर्यादेमध्ये बसवून जितके जास्ती प्रश्न घेता येतील तेवढे आम्ही नक्कीच घेऊ. तर सगळ्यात पहिले सांगा, आता समाज रचना जी बदलली आहे त्याच्यामध्ये लग्नाचं वय हे खूप ऍडव्हान्स झालेलं आहे. आणि कुठेतरी अशी वेळ येते की साधारण तिशी आली की लग्न करावं असं तरुण मुला मुलींचं आग्रह असतो, कारण त्यांना शिक्षण, करिअर याची ऍस्पिरेशन यामध्ये ते रमलेले असतात. पण एखादं वय झालं, तिशी विशेषतः उलटली की मग घरच्यांची सुरुवात होते की अरे आता तुम्ही कधी चान्स देताय. या दोघांना तर अजून चान्स द्यायचा नसतो. पण गुगल तर आज सगळ्यांना सल्ला देण्यासाठी आहेच, आणि हा गुगल पण सांगायला लागतो ऍडव्हान्स एज प्रेग्नन्सी म्हणजे काय काय प्रॉब्लेम्स. तर आता तज्ज्ञ म्हणून तुमच्याकडनं आम्हाला ऐकायचंय की पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी योग्य वेळ कुठलं पाहिजे. बरोबर आहे. तर खूपच चांगला प्रश्न आहे हा. आणि बरेचसे दाम्पत्य नुसतं मॅरेज किंवा म्हणजे त्यांचं लेट मॅरेज होत नाहीये, पण मॅरेज झाल्यानंतर परत ते प्रेग्नन्सी लेट प्लॅन करतात. किंवा बरेचसे लोक बरेच वर्ष घालवून देतात की आता प्रेग्नन्सी करायची का नाही, या प्रश्नामध्येच खूप वर्ष घालवून देतात. तर एक तर सगळ्यात महत्वाचं आहे सायंटिफिकली सगळ्यांना हे समजणं की फिमेलच्या फर्टिलिटीमध्ये जे रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल आहे, म्हणजे स्त्रीचं स्त्रीबीज बनवण्याची जी क्षमता आहे ती वयोमानाने कमी होत जाते. आणि एस्पेशली साऊथ ईस्ट एशियन पॉप्युलेशन जे आहे, आपली जी एथनिसिटी आहे, की आपलं जे जेनेटिक मेकअप आहे, त्याच्यात आणखी ते लवकर फॉल होतं. की वेस्टर्न व्हाईट फिमेलशी कम्पेअर केलं तर साऊथ ईस्ट एशियन पॉप्युलेशनच्या फिमेल्स मध्ये
त्रिबीज कमी होण्याची शक्यता ही 6 वर्ष आधीच सुरू होते. त्यामुळं इव्हन ऍट द एज ऑफ 30 त्रिबीज कमी बऱ्यापैकी होताना दिसतात. 35 नंतर तर फार वेगाने कमी होतात हे तर सायंटिफिकली प्रूव्हनच आहे. त्यामुळं ही वयाची एक मर्यादा आपल्याला सायंटिफिकली जे आपण बायोलॉजिकल क्लॉक टिक करताय ते समजणं गरजेचं आहे. परत 35 नंतर डाऊन सिंड्रोम किंवा एनिप्लॉइडीज, जेनेटिक इश्यूज हे सगळे परत वाढायला लागतात. त्यामुळं जर आपण मॅरेज डिले करणार असू आणि परत प्रेग्नन्सी पण डिले करणार असू तर एक साधारण आम्ही सांगतो की 28 to 30च्या एज मध्ये ऍटलिस्ट आपलं फर्टिलिटी पोटेन्शियल किंवा स्त्रीबीज बनवण्याची क्षमता किती आहे हे जाणून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही प्लॅनिंग करू शकता. कारण प्रत्येकाची क्षमता आणि प्रत्येकाचं स्त्रीबीज बनवण्याचं ओव्हेरियन रिझर्व जे आहे ते वेगवेगळं असू शकतं. आणि जर जसं तुम्ही विचारलं की राईट एज काय एखाद्या कपलला म्हणजे मॅरी करण्यासाठी आणि मग प्रेग्नन्सी करण्यासाठी, तर ओव्हरऑल प्रेग्नन्सीचं राईट एज जर आपण पकडलं तर फिमेलसाठी एनिवेअर बिटवीन 24 to 32 हे बेस्ट एज असेल प्रेग्नन्सी करण्यासाठीचं. 30 नंतर पोटेन्शियल कमी व्हायला सुरू होतं. 35च्या आसपास जाऊन एकदम पोटेन्शियल फिमेलच्या चांगले स्त्रीबीज बनवण्याची क्षमता कमी होत जाते. पुरुषांमध्ये शुक्राणूंची जी मात्रा आहे ती वयोमानाने खूप जास्त बदलत नाही, पण तरी ओव्हरऑल 40 नंतर जरूर कमी व्हायला सुरू होते काही प्रमाणात किंवा त्याच्यात फरक यायला सुरू होतो. पण स्त्रियांचं फार लवकर तिथे डिक्लाइन यायला सुरू झालेलं असतं. या अनुषंगाने जो हल्लीचा एक मॉडर्न उपाय आहे अवेलेबल ते म्हणजे त्याच्यावर आपण थोड्या वेळाने बोलू. पण त्याच्या आधी मी विचारेन की आपली फर्टिलिटी म्हणजे 24 ते 32 हे आपण जर धरलं की हे मेडिकली सगळ्यात करेक्ट वय आहे पहिलं अपत्याचं प्लॅनिंग करण्यासाठी. आणि मला असं वाटतं अमोल की हा कुठेतरी तरुण पिढीला आपल्याला संदेश नक्की डॉक्टर म्हणून पण आणि तुम्ही त्याला आयव्हीएफ स्पेशालिस्ट म्हणून द्याल की आपल्याला हल्लीच्या काळामध्ये जर एखाद्या मुलाला सुद्धा आपण बास म्हणणार असतो तर ते योग्य वयात होऊन देण्याने बरेच धोके पण कमी होतात आणि मुलीची सुदृढ बाळ आणि मुळात फर्टिलिटी या दोन्ही गोष्टीचा एक समन्वय साधतात. पण अशा काही टेस्ट असतात का की ज्याच्यामुळे फर्टिलिटी पोटेन्शियल तुम्ही जो उल्लेख केला तर ते आपल्याला कळू शकेल? डेफिनेटली. नॉर्मली आम्ही सांगतो की आयडियली प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या आधी किंवा आयडियली तर मॅरेज करण्याच्या आधी कपल्स आपलं फर्टिलिटी पोटेन्शियलच नव्हे काही बेसिक टेस्टिंग करून घेऊ शकता. मॅरेज करताय त्यावेळेसही करून घेऊ शकता प्री मॅरिटल काउन्सिलिंग मध्ये किंवा ऍटलिस्ट प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग करून एका गायनेकोलॉजिस्ट भेटून तुम्ही हे टेस्ट करून घेऊ शकता. त्याच्यात पुरुषांच्या साईडने आणि स्त्रियांच्या साईडने काय काय टेस्ट असू शकतात ते आपण बघूया. स्त्रियांमध्ये एक चांगली सोनोग्राफी, ट्रान्सव्हॅजाइनल आणि ट्रान्सअब्डॉमिनल सोनोग्राफी, ज्याच्यात की आपण गर्भाशय कसं आहे, गर्भस्थापनेची जागा कशी आहे, स्त्रीबीजांचं प्रमाण किती आहे, अंडकोश कसं आहे, काही सिस्ट वगैरे तर नाहीये हे सगळं बघणं, कुठं काही गाठी नाहीये हे बघणं. आणि दुसरं म्हणजे काही रक्ताच्या तपासण्या, त्याच्यात इन्फेक्शनच्या तपासण्या असतील. ब्लड ग्रुप पासून सुरुवात होईल. ब्लड ग्रुप काय ते एक महत्वाचं असेल, कारण ब्लड ग्रुप जर वाईफचं निगेटिव्ह असेल, हजबंडचं पॉझिटिव्ह असेल तर त्याचे काही इम्प्लिकेशन पुढे असू शकतात. आणि इन्फेक्शनचं तपासणी दोघांचा, हजबंड वाईफचं. हार्मोनल चेकअप वाईफचं, ज्याच्यात की थायरॉइड आहे, प्रोलॅक्टिन आहे, असे बेसिक हार्मोन्सची टेस्टिंग. आणि जे मी म्हटलं ओव्हेरियन रिझर्वचं टेस्टिंग आहे, म्हणजे स्त्रीबीज बनवण्याची क्षमता किती आहे हे आपल्याला ब्लड मधल्या एका टेस्टिंग करतं ज्यांना आपण AMH म्हणतो, अँटीमुलेरियन हार्मोन. आणि ऑफकोर्स सोनोग्राफी मध्ये आपण जेव्हा अंडकोश बघतो तेव्हा एंट्रल फॉलिकल काउंट केलं जातं की अंडकोशात चांगले स्त्रीबीज बनवण्याची क्षमता किती हे बघून. तर ह्या तपासण्या स्त्रियांच्या. पुरुषांमध्ये त्यांचं इन्फेक्शनचं चेकअप, त्याचं थॅलेसिमियाचं किंवा HB इलेक्ट्रोफोरेसिस. इव्हन स्त्रियांमध्ये पण आपण काही जेनेटिक टेस्टिंगही करून घेतो, ज्याच्यात हिमोग्लोबिनोपॅथीसाठी आपण स्क्रीनिंग करतो. जर काही स्पेसिफिक फॅमिली हिस्ट्री असेल जेनेटिक तर त्याचं स्क्रीनिंग करू शकतो. आणि पुरुषांमध्ये जसं म्हटलं इन्फेक्शनचं चेकअप, थॅलेसिमियाचं चेकअप, हिमोग्लोबिनोपॅथीसाठी चेकअप करणं आणि त्याचं वेगळ्याचं चेकअप. तर हे यांच्यावरनं आपल्याला मोरलेस स्त्री आणि पुरुषांचं फर्टिलिटी पोटेन्शियल दोघांचं कळून जाईल आणि त्याच्याप्रमाणे ते डिसिजन घेऊ शकतात. म्हणजे काही कारणाने तुम्हाला गर्भधारणा लांबवायची असेल तर त्याच्या आधी आपण ह्या टेस्टिंग सगळं करून आणि आपली क्षमता आधी
टेस्ट करा आणि त्याच्यावर बेस तो निर्णय घेऊ असावा. असं कंटिन्यू मॅरिड कपल ज्यांना मूल कधीतरी हवं आहे त्यांनी तर हा उपाय ना मला वाटतं नक्कीच करायला पाहिजे. पण मग आता विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे. तर समजा एखाद्यामध्ये पडलं की पोटेन्शियल कमी आहे, आताच त्यांचं लग्न झालंय, त्यांना आधी माहिती नसेल की कदाचित तशा टेस्ट करायला हव्या होत्या आणि आता ते तुमच्याकडे आले ज्यामध्ये स्त्रीचं वय असेल 30 ते 35च्या मध्ये आहे. बरं. हं? मला वाटतं पुरुषाचं वय हे खूप तिथे मात्र करत. पहिलं वाटायला इतकं जास्त करत नाही आणि त्यामुळे आपण स्त्रियांबद्दल बोलूया. तर वंध्यत्वाची साधारण कारणं आपल्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये, शहरी आणि सुशिक्षित समाजामध्ये ती कुठली आहेत? बरोबर. तर ज्या दाम्पत्यांना नैसर्गिकरित्याने 1 वर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणा झालेली नाही, हं. अशा दाम्पत्यांना वंध्यत्व आहे असं आपण म्हणतो किंवा त्यांना एका गायनेकॉलॉजिस्टला किंवा इन्फर्टिलिटी कन्सल्टंटला दाखवून एक सल्ला घेणं गरजेचं आहे. हं. तर 1 इयर जर त्यांनी नॅचरली ट्राय केलंय, काही कॉन्ट्रासेप्शन यूज नाही केलंय आणि तरी त्यांना प्रेग्नन्सी झालेली नाही, हं. तर त्यांना इन्फर्टिलिटी आहे असं आपण म्हणतो. हं. आता ज्या दाम्पत्यांना प्रेग्नन्सी व्हायला त्रास आहे, वंध्यत्व आहे किंवा इन्फर्टिलिटी आहे, त्यांनी कोणत्या तपासण्या करायला हव्यात? हं. एक तर जे आपण आता तपासण्या पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या ज्या सांगितल्या त्या सगळ्या तपासण्या करून कारण समजून घ्यायला पाहिजे. हं. आता कारण काय असतील तर पुरुषांमध्ये निम्मे कारण पुरुषांमध्ये असतील, निम्मे कारण स्त्रियांमध्ये असतील. म्हणजे प्रॉब्लेम दोन्हीकडे सारखा मिळतो. हं. एक तर हे समजून घेणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की म्हणजे स्त्रियांवर दोष देणं किंवा स्त्रीमध्ये काही प्रॉब्लेम आहे ते आधी बघणं हे बऱ्याचदा केलं जातं. जेव्हा तो पुरुषांच्या तपासणं सोप्या आहे. आता पुरुषांमध्ये वेगळ्या शुक्राणू नसणे म्हणजे अजूस्पर्मिया किंवा निलस्पर्म किंवा शुक्राणू कमी असणे किंवा हालचाल करणारे चांगल्या शुक्राणूंचं प्रमाण अगदी कमी असणे, हे प्रॉब्लेम. त्याच्यानंतर म्हणजे ज्याला अजूस्पर्मिया किंवा ऑलिगोस्पर्मिया, स्टेनोस्पर्मिया असं वेगवेगळ्या त्याने आपण सायंटिफिक लँग्वेज मध्ये बोलतो. किंवा इरेक्शन इजॅक्युलेशन म्हणजे संबंध ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रॉब्लेम पुरुषांमध्ये असू शकतात आणि संबंधच जर व्यवस्थित झाला नाही तर परत प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. त्याच्यानंतर पुरुषांमध्ये रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन म्हणजे बीने बाहेर निघण्याच्या ऐवजी युरिनच्या थैलीमध्ये जाणं, असे काही कारण पण असू शकतात. स्त्रियांमध्ये जर बघितलं आपण तर हार्मोनल इम्बॅलन्स, पीसीओडी, ओव्हेरियन सिस्ट, एंडोमेट्रिओसिस, चॉकलेट सिस्ट सारखे आजार, ट्यूब्स मध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम, अडथळे ट्यूब्स मध्ये, हायड्रोसल्फिन्स किंवा ट्यूबल ब्लॉकेज, गर्भाशयात गाठी, फायब्रॉइड, ॲडिनोमायोसिस, गर्भस्थापनेच्या जागेत वेगवेगळे प्रॉब्लेम जसं तिथे चिटकावट असणं, ॲशरमॅन सिंड्रोम असणं आणि एंडोमेट्रियल कॅव्हिटी मध्ये पॉलिप किंवा फायब्रॉइड असणं, हे सगळे प्रॉब्लेम वेगवेगळे दिसून येतात ज्याच्यामुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्व येऊ शकतं. तर अशा प्रकारे पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात ज्याच्यामुळे वंध्यत्व येईल. नीट कारण समजून त्याचे सायंटिफिक सोल्युशन किंवा उपचार करायला हवं आपण. खूप इलॅबोरेट आणि छान सोप्या भाषेत तुम्ही सांगितलंय. आता तुम्ही तुमचं नाव ज्यासाठी भारतामध्ये आणि इंटरनॅशनली पण प्रसिद्ध आहे ते म्हणजे IVF किंवा इनव्हिट्रो फर्टिलायझेशन. IVF म्हणजे नेमकं काय असतं ते आपल्या प्रेक्षकांना सांगा. IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी, बऱ्याच लोकांना याच्याविषयी अनेक गैरसमजुती असतात किंवा घाबरतात काही लोक या नावाला. IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय की जे स्त्रीचं स्त्रीबीज आणि पुरुषाच्या शुक्राणू याचं मिळन नैसर्गिकरित्याने होऊ शकत नाही, ते मिळून आपण जेव्हा लॅबोरेटरीमध्ये योग्य वातावरणात घडवून आणतो आणि जे चांगले गर्भ तयार होतील त्या गर्भांना गर्भाशयात रुजवून गर्भधारणा करून घेतो, या प्रोसेसला IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात. सोपी प्रक्रिया राहते. गेल्या 50 वर्ष ही प्रक्रिया जगात होत आहे आणि 95 लाखहून जास्त टेस्ट ट्यूब बेबी जगात जन्माला आलेले. ही एक प्रूव्हन सायंटिफिक टेक्निक आहे आणि थोडक्यात स्त्रीचे स्त्रीबीज हे बाहेर काढणं, त्यांना शुक्राणूशी, हसबंडच्या शुक्राणूशी मिळवणं, दोघांचं मिळून योग्य वातावरणात बाहेर लॅब मध्ये घडवून आणणं आणि त्या मिळवून झाल्यानंतर म्हणजे स्त्रीबीज शुक्राणूने फलित झाल्यानंतर जे गर्भ तयार होतील त्या गर्भांना वाढवणं, त्यांची सक्षमता किंवा त्या गर्भांची जी क्वालिटी आहे ती परतून चांगले सक्षम गर्भ योग्य वेळेस गर्भाशयात रुजवून गर्भधारणा करून घेणं, ह्या प्रोसेसला आपण IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. खूप छान सांगितलं पुन्हा एकदा. पण म्हणजे तुमच्या सांगण्यातनं मला वाटतं प्रेक्षकांना अंदाज आलाय की किती किचकट ही पूर्णपणे शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे सायन्सचा हा चमत्कार आहे असंच मी म्हणेन. कारण
म्हणजे आता माझ्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये मूल व्हायला काही अडचण आली तर फार डिव्होर्स पर्यंत त्या हो. बाईला सोडून देणं. आपल्याकडे समाज रचना अशी आहे की मुलाचं असणं हे खूप महत्वाचं आहे प्रत्येक होणं. आणि बहुतेक वेळेला तुम्ही जे सांगितलं अगदी तसंच घडतं की बाईच्या डोक्यावरती खापर फोडलं जातं आणि मग एक बायको, दुसरी बायको, असं माझ्याकडे अशा पण केसेस आहेत की जिथे 3-3 लग्न मुलं होत नाहीत म्हणून झाली आणि तिथे पुरुषामध्ये दोष केला. बरोबर. पण अशाही कपल्सना आज मला असं वाटतं की या उपचारांनी होप्स तर आहेतच आणि रिझल्ट पण आहेत. म्हणजे या कपलला मूल होणं हे विज्ञानाने आता शक्य आहे. प्रशिक्षित डॉक्टरांकडनं आणि योग्य त्या उपचाराने ते होऊ शकतं. बरोबर. मला एक सांगा, ही शंका आपले बरेच पेशंट मी जनरल गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे आम्हाला विचारतात की बरोबर. आम्हाला ते IVF ट्रीटमेंट करायला सांगितले तर हे कृत्रिम आहे का? बरोबर. तर याच्यावर तुमचे काय कमेंट आहे? याच्या आधी अजून एक गोष्ट मी सांगेल, बऱ्याचदा पुरुष तपासणी करण्यामध्ये आणि राईट डायग्नोसिस पोहोचेपर्यंत पण लेट होतात. बऱ्याचशा लोकांच्या मनात असं असतं की जर संबंध व्यवस्थित होत असेल तर पुरुषामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो. है ना. बरेचसे हजबंड आम्हाला सांगतात की मला इंटरकोर्सला काही इश्यू नाहीये, तर माझ्यात कुठं काय प्रॉब्लेम. पण इंटरकोर्स व्यवस्थित होणं आणि फर्टिलिटी याचं डायरेक्ट रिलेशन नेहमी असेल असं गरजेचं नाही. तर त्यामुळे उलट पुरुषाची तपासणी म्हणजे त्याच्या वीर्याची तपासणी आधी होणं जास्त गरजेचं आहे. जसं तुम्ही एक्झॅक्टली म्हटलं, बऱ्याचदा असं पाहण्यात आलंय की म्हणजे वाईफ चेंज करून ट्राय करतायत, सेकंड मॅरेज करून ट्राय करतायत, नंतर कळतंय की पुरुषामध्ये दोष आहे, वीर्यात शुक्राणूच नाहीये किंवा खूपच कमी शुक्राणू आहे. आपण जे खूप महत्वाचा मुद्दा म्हणून तुम्ही सांगितलं. येस, आणि आपण जे म्हटलं की IVF मध्ये होणारे बेबीज किंवा ही प्रक्रिया कृत्रिम आहे ना, तर बेसिकली आपण जे नैसर्गिकरित्याने स्त्रीबीज आणि शुक्राणूंचं मिळन होत नाहीये ते मिळन आपण कृत्रिमरित्याने लॅबोरेटरीमध्ये करतो. म्हणजे प्रेग्नन्सी होणार आहे, जे बेबी होणार आहे ते नैसर्गिक प्रेग्नन्सी सारखंच राहणार आहे. ती प्रेग्नन्सी, ते बाळ एकदम नॅचरल प्रेग्नन्सी सारखंच राहणार, कारण फक्त स्त्रीबीज शुक्राणू मिळवण्याचं काम आपण करतोय. बाकी सगळं जसं नॅचरली होणार आहे तसंच राहणार आहे. आणि हे आपल्याला सायंटिफिकली कळून चुकलंय. या 95 लाख म्हणजे टेस्ट बेबी जन्माला आलं त्याच्यातनं, आणि जी पहिली बेबी होती ती आज 48 वर्षाची आहे, तर तिचं जीवन आतापर्यंत नॉर्मल राहिलंय. तिला नॅचरल प्रेग्नन्सी राहिल्या, कारण बऱ्याच लोकांना असंही होतं की ह्याच्यातनं होणाऱ्या अपत्यांना काही प्रॉब्लेम असणार, तर ते आपल्याला सायंटिफिकली कळून चुकले की हे बेबी प्रेग्नन्सी नॅचरल प्रेग्नन्सी सारखेच असतात. मला असं वाटतं की या प्रक्रियेबद्दल तुम्ही जे डिटेल्स सांगितले तर IVFचा खर्च हा पण एक पेशंटसाठी मोठा कन्सर्न असतो. तर खर्च का होतो हे थोडासा अंदाज मला वाटतं प्रेक्षकांना आलाय, पण तरी पण तुम्ही थोडस आर्थिक बाबतीत जर IVFचा खर्च मोठा मोठा जर आपण बघितलं तर 2 महत्वाच्या गोष्टींमध्ये विभागला जातो. एक आहे की जे अनेक स्त्रीबीज बांधण्यासाठी लागणारे इंजेक्शन, ज्याला आपण गॉनॅडोट्रॉपिन म्हणतो, आणि म्हणजे इंजेक्शन मेडिसिनचा खर्च. दुसरा ह्या प्रोसेस मध्ये येणारा हॉस्पिटलचा खर्च. तर ह्या प्रक्रियेमध्ये अनेक स्त्रीबीज का बनवले जातात, कारण अनेक स्त्रीबीज बनले तर अनेक चांगले स्त्रीबीज मिळतील, अनेक चांगले स्त्रीबीज मिळाले तर अनेक चांगले गर्भ तयार होतील, आणि गर्भ जास्त आणि जास्त सुदृढ आणि चांगले असतील तर तेवढ्या जास्त वेळा प्रेग्नन्सी आपल्याला ट्राय करता येईल किंवा मल्टिपल प्रेग्नन्सी साठी जाऊ शकतो आपण. तर त्याच्यामुळे जास्त स्त्रीबीज बनवण्यासाठी काही विशिष्ट इंजेक्शन दिले जातात, गॉनॅडोट्रॉपिन्स, आणि ते जर बेस्ट क्वालिटीचे दिले तर चांगले स्त्रीबीज बनतील, चांगले गर्भ तयार होतील. त्यामुळे तिथे हे जे गॉनॅडोट्रॉपिन्स आहे याचा खर्च हा जास्त येतो. तर मेडिसिन इंजेक्शनचा येणारा एक खर्च हा एक भाग झाला, आणि हॉस्पिटलमध्ये स्त्रीबीज म्हणजे कसं वाढतंय त्याच्यासाठी होणाऱ्या सोनोग्राफी, स्त्रीबीज बाहेर काढण्याची प्रक्रिया. स्त्रीबीज बाहेर काढण्याची प्रक्रिया ही वजायनली खालच्या मार्गाने सोनोग्राफीद्वारे शॉर्ट अॅनेस्थेशियामध्ये केली जाते. डे केअर प्रोसेस असते ती, आणि तिथे लागणारे अॅनेस्थेशियाचे चार्जेस, ओटीच्या वॉर्डचे चार्जेस, गायनेकोलॉजिस्टची फी, आणि मग गर्भ तयार करण्याची प्रक्रिया जी एम्ब्रिओलॉजी लॅबमध्ये होते तिथे एम्ब्रिओलॉजिस्टचे चार्जेस, एम्ब्रिओलॉजी लॅबमध्ये वापरले जाणारे मीडियाज, डिस्पोजेबल्स, आणि एम्ब्रिओलॉजी लॅबमध्ये येणारा खर्च. नंतर गर्भ जे तयार होतील त्यांना गोठवणं, त्यांना योग्य वेळेस गर्भशाळेत रुजवणं, या सगळ्या प्रक्रियेत लागणारा खर्च. तर आपण जर सगळं काही बेस्ट केलं आणि हे सगळा खर्च जर पकडला तर ऑन अन ऍव्हरेज या प्रक्रियेत आजच्या घडीला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रफली 1.5 ते 2.25 लाख रुपये खर्च सहज येतो.
तर असा हा खर्च जातो. बरेचसे सेंटर्स इव्हन इंदिरा सेंटर नो कॉस्ट EMI पेशंटला देतात की ते विदाउट एनी इंटरेस्ट हळूहळू हप्त्याने भरू शकतात. प्लस वेगवेगळे पॅकेजेसही पेशंटला दिले जातात. तर अशा प्रकारे ते प्रत्येक पेशंटच्या प्रॉब्लेम प्रमाणे परत आपल्याला काही ठराविक गोष्टी चेंज करायला लागू शकतात. तर तिथे खर्चामध्ये काही चेंज येऊ शकतो. बट एक रफ फिगर मी सांगितली म्हणजे प्रेक्षकांना कळेल की साधारण म्हणजे मला वाटतं सेटअप प्रमाणे शहराप्रमाणे हा खर्च पुढे मागे होऊ शकतो. मुख्य म्हणजे पेशंटची स्वतःची कंडिशन आणि तिला किती बेडचं ट्रीटमेंट लागणार आहे त्यावरती हा खर्च अवलंबून आहे. त्यामुळे ही मोठी रेंज असणार. या अनुषंगाने एक मी नक्की म्हणेन की एकूणच ही खर्च जास्ती झाल्यावरनं जो काही पेशंटचा कन्सर्न असतो कुठल्याही उपचाराचा IVF असं नाही कुठल्याही ठिकाणी तर तिथे किती गुंतागुंत असते हे या बोलण्यातनं आता आपल्याला कळतं. आणि ज्या वेळेला विशेषतः एक नवीन जीव जन्माला घालायचा आहे आणि तो हाडामासाचा आपण म्हणतो तसं आपल्यासारखा सुदृढ ज्याचं मॉनिटरिंग अर्थातच IVF बेबीचं तर खूप मेटिक्युलसली केलं जातं कारण आईवडील पण तेवढ्या जबाबदारीने ते करून घेतात. तर ज्यांना अशा कष्टाशिवाय दिवस जातात आणि जे उत्सुक म्हणजे आमच्याकडे जेव्हा मेडिकल अबॉर्शन आम्ही करतो विशेषतः पहिल्या प्रेग्नन्सी आम्हाला आता मूल नकोय त्यांच्यासाठी हा विशेष प्रश्न माझ्याकडनं मी तुम्हाला विचारते की ज्यांना आपोआप होतं त्यांना त्याची कुठेतरी मला वाटतं त्याची लांडणी तितकीशी कळत नाही असं एक ब्रॉड स्टेटमेंट मी करते. प्लीज पर्सनली याच्यात कोणी देऊ नये. पण ज्या वेळेला अशा उपचारांच्या थ्रू जावं लागतं त्यावेळेला ते निसर्ग सारखं वातावरण त्या स्त्रीच्या शरीरामध्ये विज्ञानाने तयार करणं ही जी गोष्ट आहे त्याची गुंतागुंत आपल्याला कळू शकते. तर IVF कन्सल्टंट म्हणून तुम्ही काय सांगाल की पहिल्या प्रेग्नन्सीला खूपच चांगला प्रश्न आहे आणि ह्याच्यातनं एक सोशल मेसेज या आपल्याला द्यायला हवा की फर्स्ट प्रेग्नन्सी बाय अँड लार्ज शक्यतो अवॉइड करू नये. कारण की एकतर मॅरेजेस लेट होतात प्रेग्नन्सी लेट प्लॅन होतात आणि नंतर मग जस्ट आपण प्रिपेअर्ड नाहीये किंवा ही प्रेग्नन्सी अनप्लॅन होती किंवा मी अजून फायनान्शियली प्रिपेअर्ड नाहीये किंवा घरच्यांचं अजून प्रिपरेशन नाहीये अशा गोष्टी छोट्या गोष्टींवरनं ती प्रेग्नन्सी अबॉर्ट करणं. कारण सगळ्यांना माहिती आहे की जरी आपण मेडिकली अबॉर्ट केली मेडिसिनने अबॉर्ट केली किंवा सर्जिकली अबॉर्ट केली गर्भाशय साफ करून अबॉर्ट केली तरी साधारण 10 ते 15% दाम्पत्य नंतर असे असणारे ज्यांना नैसर्गिक गर्भधारणा होणार नाही. तर 85% असे असतील ज्यांना परत प्रेग्नन्सी होईल. बट 15% दाम्पत्य असे असतील ज्यांना परत प्रेग्नन्सी होण्याला प्रॉब्लेम येणार आहे. आणि तुम्ही जर त्या 15% असाल तर जसं तुम्ही म्हटला की जे इझिली नैसर्गिकरित्याने अचीव्ह झालं होतं त्याची आपण किंमत न ठेवता किंवा त्याला आपण साईडला करून किंवा त्याला अवॉइड करून आज नंतर मग आपण परिश्रमाने सगळे ट्रीटमेंट घेणार आहे होण्यासाठी. तर बाय अँड लार्ज फर्स्ट प्रेग्नन्सी अवॉइड न केलेली हे चांगलं योग्य आहे. ज्यावेळेला IVF तज्ञ आपल्याला हा सल्ला देत आहेत मला वाटतं खूप मोलाचा आणि खूप ऑनेस्ट असा सल्ला तुम्ही दिलाय प्रामाणिकपणे दिलेला आहे की पहिली प्रेग्नन्सी ऍज फार एज पॉसिबल अबॉर्ट करू नये कारण पुढे 10 ते 15% धोका राहतो की पुढे फर्टिलिटीसाठी त्याच्याबरोबरच बरेचसे लोक आजकाल विदाउट एनी कन्सल्टेशन स्वतःच IPL घेत राहतात. तो पण एक इम्पॉर्टंट आहे की असं स्वतःच्या मनाने IPL घेऊ नये. जस्ट प्रेग्नन्सी नको म्हणून IPL घेत राहतात. त्यांनी एक्टॉपिक प्रेग्नन्सीचे चान्सेस परत थोडे वाढू शकतात आणि दुसरे इश्यूज यायला सुरू होतात हार्मोनल डिस्टर्बन्सेस होतात. तर ह्या गोष्टी पण सल्ल्याने व्यवस्थित झाल्या पाहिजे. म्हणजे शरीर आपलं आहे त्याच्यावर प्रयोग करणं हे निश्चित धोकादायक होतं. अमोल आपला सगळ्यांचाच आता अनुभव की हा जो शिक्षक आहे गुगल आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी याच्यावरती लोकांना म्हणजे किती वेळा तर मला अशी फिलिंग येते की माझं ज्ञान टेस्ट करायला पेशंट आणायचे काय तर काहीतरी आधीच ऐकलेलं पण असतं. तर निश्चितपणे आपल्या ट्रीटमेंटमध्ये आपला सहभाग हा नक्की असला पाहिजे. डोळसपणाही असलाच पाहिजे. परंतु जी व्यक्ती त्यातली तज्ञ आहे त्यांच्या सल्ल्याने जर आपण कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय उपचार घेतला तर त्यातले धोके कमी करता येतात. नोबडी इज गॉड ते तर आहेच.
पण प्रयत्न जे आहेत ते मॅक्सिमम आणि टू द पॉइंट व्हावे यासाठी मला वाटतं की हा खूप महत्वाचा संदेश आहे म्हणून तुम्ही दिलेला आहे. आयव्हीएफच्या अनुषंगाने हा प्रश्न जो आला होता आपल्याकडे की आयव्हीएफ म्हणजे एकूणच एखाद्या कपलमध्ये वंध्यत्व आहे, मुलवायला अडचण येते, हो. तर उपचार आयव्हीएफ एवढा एकच असतो का की काय म्हणजे प्रकार काय काय असतात त्याच्यामध्ये? जसं प्रॉब्लेम असेल तर मी आधीच सांगितलं की सगळ्यात आधी कारण समजून घेणं महत्वाचं आहे. कारण समजून घेण्यासाठी काही ठराविक तपासण्या असतात, त्या करून घेणं इम्पॉर्टंट. आणि तपासण्या काही खूप जटिल नसतात, सिम्पल टेस्ट राहतात. वाईफची एक सोनोग्राफी, हजबंडचं सिमेंट टेस्ट, दोघांचे काही रक्ताचं चेकअप, वाईफचे नळीचं चेकअप, याच्यातनं कारण समोर येतील. आणि जसं कारण असेल तसं त्याचं निवारण होईल. निवारण अगदी सोपेही असू शकतात. जस्ट काही लोकांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, वेट लॉस, डाएट, एक्सरसाइज यांनी पण खूप फायदा होऊ शकतो. आणि काही लोकांना किरकोळ औषधांनी, मेडिसिन्स, ओव्ह्युलेशन इंडक्शनच्या काही मेडिसिन्स, काही विटॅमिन्स, त्यांनी फायदा होऊ शकतो. तर काही दाम्पत्यांमध्ये आपण काही सिम्पल ट्रीटमेंट जसं ओव्ह्युलेशन इंडक्शन, टाइम इंटरकोर्स, म्हणजे त्यांचं स्त्रीबीज कसं वाढतंय, कसं फुगतंय, कधी योग्य साईजला जात आहे, याचं परीक्षण करून त्यांना योग्य वेळ काय राहणार आहे इंटरकोर्सची हे सांगणं, आणि त्याच्यात त्यांना विटॅमिन्सने आणि मॉनिटरिंग हेल्प करणं. तर काही सिम्पल ट्रीटमेंट असू शकतात, जसं आययूआय आहे, इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन. तर सगळ्यांनाच आयव्हीएफ लागेल असं नाही. डिपेंड्स त्यांचं एज, त्यांचं फर्टिलिटी फॅक्टर्स, त्यांचं रिझन ऑफ नॉट अचिव्हिंग प्रेग्नन्सी, हे सगळं बघून आपल्याला ठरवायला लागतं. आययूआय पण एक खूप चांगली सिम्पल प्रक्रिया आहे, ज्याच्यात की आपण हजबंडचं बेबी घेऊन वॉश करून योग्य वेळेस वाईफच्या गर्भाशयात सोडतो, त्यावेळेस स्त्रीबीज ओव्ह्युलेट होणारे, फुटणारे त्याच्या आसपास. आणि अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट मॉडॅलिटीज असू शकतात, ज्याच्यात वेगवेगळ्या दाम्पत्यांना त्यांच्या फॅक्टर्स प्रमाणे ते आपण योग्य सल्ला देऊन डिसाईड करतो. तर आयव्हीएफ मध्ये सुद्धा म्हणजे ज्या ठिकाणी असिस्टेड रिप्रोडक्शन हे लागतं, ज्याच्यामध्ये एक्सी आहे, गिफ्ट आहे, तर याच्याबद्दल थोडं सांगा. हो, तर आयव्हीएफ अनेक वेगवेगळ्या टेक्निक्स, टेक्नॉलॉजी आहेत. 1978 साली जे लुई ब्राउनचा जन्म झाला 25 जुलै 1978 साली, ते जे प्रक्रिया तिने केली, डॉक्टर स्टेप्टो आणि डॉक्टर एडवर्ड्सनी लंडनमध्ये, त्याच्यात बेसिकली आयव्हीएफ किंवा इनविट्रो फर्टिलायझेशन केलं गेलं, ज्याच्यात की स्त्रीबीज आपण बाहेर काढले आणि शुक्राणूबरोबर एका डिश मध्ये सोडून दिले. त्यांचं मिळण होण्यासाठी आपण 12 ते 24 तास थांबलो, आणि मग मिळण जे झालंय त्याच्यात जे गर्भ तयार झाले ते गर्भाशयात सोडून आपण गर्भधारणा केली. नंतर हे लक्षात आलं की काही दाम्पत्यांमध्ये जिथं वीर्यातील चांगल्या शुक्राणूंचं प्रमाण खूप कमी आहे, जिथे शुक्राणूमध्ये काही ठराविक ऍक्रोझोम नावाचे फॅक्टर्सच नाहीये, ज्याच्यामुळे ते स्त्रीबीजाला भेदू शकत नाही किंवा पेनिट्रेट करू शकत नाही, आणि काही स्त्रीबीजांमधले काही विकनेसेस आहेत, अशा दाम्पत्यांमध्ये इव्हन तेवढं करूनही फर्टिलायझेशन होत नाही. म्हणून इक्सीचा आविष्कार झाला, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. म्हणजे प्रत्येक चांगल्या स्त्रीबीजात आपण डायरेक्टली एक चांगला शुक्राणू मिळवतोय किंवा त्याला फ्यूज करतोय, म्हणजे इंजेक्ट करतोय. तर 400 टाइम्स मॅग्निफिकेशन खाली इन्व्हर्टेड मायक्रोस्कोप मध्ये आपण ही प्रक्रिया करतो, जिथे प्रत्येक चांगल्या मॅच्युअर स्त्रीबीजात डायरेक्टली एक चांगलं शुक्राणू इंजेक्ट केलं जातं. हे दोघांचं फ्युजन हे डायरेक्टली मायक्रोस्कोप मध्ये होतं. म्हणजे शुक्राणू अत्यंत कमी असतील, शुक्राणू खराब असतील, किंवा स्त्रीबीजांमध्ये काही विकनेसेस असतील, ज्याच्यामुळे हे मिळण तरी होत नाही, ते मिळण इथे डायरेक्टली घडवून आणलं जातं, ज्याला इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन किंवा इक्सी असं म्हणलं जातं. तर जिथे शुक्राणूमध्ये प्रॉब्लेम जास्त आहे किंवा जिथे फर्टिलायझेशन फेलियर होत आहे, तिथे ह्याचा लोड खूप जास्त राहतो. आणि आता मोरलेस जेव्हा आपण म्हणतो की आयव्हीएफ होत आहे, तर बहुतेक दाम्पत्यांचं ऍक्च्युअली इक्सी केलं जातं. पण एक सामान्य माणसाला नेमकेपणा त्याच्यामध्ये आणण्याची. आणि अजून काही ऍडव्हान्स टेक्निक्स आल्या, जसं की इसी आल्या, जिथे आपण 6000 टाइम्स मॅग्निफिकेशनला जाऊ शकतो. स्पर्म सॉर्टिंगच्या टेक्निक्स आल्या, म्हणजे आपण वीर्यातील चांगले शुक्राणू शोधून काढू शकतो, ज्याच्यात मॅग्नेटिक स्पर्म सॉर्टर आहे, मायक्रोफ्लुइडिक स्पर्म सॉर्टर, जे बेस्ट शुक्राणू आहे त्याची निवड करण्यामध्ये तिथे मदत होते. गर्भांना 5 ते 6 दिवस वाढून जास्त सक्षम गर्भ तयार करण्यामध्ये ब्लास्टोसिस्ट कल्चरचा बेसिकली रोल आहे. तर त्यांनी सक्सेस बेटर होतं, कारण जास्त सक्षम गर्भ गर्भाशयात रुजवले तर गर्भधारणा होण्याची शक्यता वाढली जाते.
बऱ्याचदा गर्भशाळा समजू शकत नाही, चिटकू शकत नाही, म्हणजे इम्प्लांटेशन नीट होत नाही. तिथे आपण असिस्टेड हॅचिंग करू शकतो. इम्प्लांटेशन बेटर होण्यासाठी काही वेगवेगळ्या टेक्निक्स आता आल्या, जसे एम्ब्रियो ग्लूचा वापर आहे, असिस्टेड हॅचिंगचा वापर आहे. तर ह्या टेक्निक्स आहेत. आपण गर्भांचं जेनेटिक चेकिंग आता करू शकतो, जी एक परत ऍडव्हान्समेंट आहे. तर IVF प्रोसेसमध्ये पण गेल्या 48 वर्षात अनेक ऍडव्हान्समेंट झाले. प्री जेनेटिक टेस्टिंग ही एक खूप महत्वाची ऍडव्हान्समेंट, जिथे आपण गर्भाला जेनेटिकली चेक करून जेनेटिकली हेल्दी गर्भशाळेत यूज होऊ शकतो. तर ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांना आधी जेनेटिक प्रॉब्लेम फॅमिलीमध्ये आहेत, किंवा त्यांच्या आधीच्या बेबीला काही जेनेटिक इश्यू आहे, प्री जेनेटिक डायग्नोसिस करून आपण जेनेटिकली हेल्दी बेबी गर्भशाळेत यूज होऊन गर्भधारणा जेनेटिकली हेल्दी, किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये वेगवेगळे आजार आहेत ना, किंवा थॅलेसिमिया, सिकल सेल ॲनिमिया, हिमोग्लोबिनोपॅथीज, मस्क्युलर डिस्ट्रॉफीज, ग्लायकोजन स्टोरेज डिसऑर्डर, असे वेगवेगळे आजार जे जेनेटिकली फॅमिलीमध्ये आले किंवा कपल्स मध्ये दोघांमध्ये आले, तर ते अपत्यामध्ये जाऊ नये, बेबीमध्ये जाऊ नये, त्याच्यासाठी याचा वापर करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रीजिंग किंवा विट्रिफिकेशन एक खूप ऍडव्हान्स गोष्ट आली, की तुम्ही तुमचे स्त्रीबीज, शुक्राणू, गर्भ, इव्हन तुमचं ओव्हरी, टेस्टिस हे फ्रीज करून घेऊ शकता. तर ओव्हेरियन टिश्यू क्रायोप्रिझर्वेशन आहे, ते एम्ब्रियो फ्रीजिंग आहे, एग फ्रीजिंग आहे, स्पर्म फ्रीजिंग आहे, हे सगळं करू शकता. म्हणजे तुम्ही तुमचं बायोलॉजिकल क्लॉक एका प्रकारे फ्रीज करून घेऊ शकता. तर हे पण खूप इम्पॉर्टंट ऍडव्हान्समेंट. मेडिकल मिरॅकल्स म्हणायला हरकत नाहीये, पण असं फ्रोझन एम्ब्रियो किती वर्ष ठेवता येतात? अनेक वर्ष, म्हणजे त्याला काही असं तसं लिमिट नाहीये. जेव्हापर्यंत तुम्ही त्याला -196 डिग्री सेंटीग्रेडला मेंटेन कराल, तेव्हापर्यंत ते तसंच राहील. आता जगात साधारण 29 इयर्स पर्यंत फ्रीज करून वापरलेल्या एम्ब्रियोजनी प्रेग्नन्सी झालेल्या आहेत. माझ्या स्वतःच्या आता साधारण 9.5 इयर्स नंतर गोठवलेले गर्भ वापरून प्रेग्नन्सी झालेल्या आहेत. 10 वर्षापर्यंत आता इंडियन लॉ प्रमाणे 10 इयर्स पर्यंत तुम्ही इझिली फ्रीज करू शकता. 10 वर्षानंतर एक्सटेन्शन करायचं असेल फ्रीजिंगचं, तर तुम्हाला एक मेल आणि छोटं परमिशन नॅशनल ART लॉ प्रमाणे घ्यायला लागतात. मला वाटतं याबद्दल पण आपण म्हणजे तुम्ही खूपच छान माहिती दिली. तर एवढे सगळे ऍडव्हान्समेंट आहेत, म्हणजे शुक्राणूंचं प्रमाण कमी आहे किंवा कुठला जेनेटिक प्रॉब्लेम आहे, तरी या सगळ्याचं सोल्युशन हे IVF च्या वेगवेगळ्या ज्या टेक्निक्स आहेत त्याच्याद्वारे मिळू शकतं. आणि तुम्ही आता लॉचा उल्लेख केला, तर या सगळ्यांना लिगल गव्हर्निंग आहे, बरोबर? म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून करायचंय, त्यामुळे तिथे कुठल्याही अनैसर्गिक बरेच माझ्याकडे प्रश्न पण आले की हे अनैसर्गिक आहे का, हे याला कायद्याची मान्यता असते का? तर मला वाटतं बरीचशी उत्तरं आपल्या प्रेक्षकांच्या याच्यातून पण आली असते. मी आता उल्लेख केला फ्रोझन गॅमेट्सचा, तर प्री मॅरेज काउन्सिलिंगला अनेक वेळेला किंवा जनरल, म्हणजे मला लग्न करायचं नाहीये किंवा मला आता मुलं होतोय, आम्ही लिव्हिंग मध्ये आहोत, तर अशी अनेक कारण. तर मग त्या ठिकाणी जर मुलीचं वय थोडस वाढतंय असं वाटलं, तर आपण फ्रीजिंगचा किंवा होम फ्रीजिंगचा सल्ला देऊ शकतो. त्याच्याबद्दल थोडंसं हा प्रेक्षकांचा प्रश्न आहे. बरोबर, हा खूपच कॉमन क्वेश्चन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. एस्पेशली ज्या फिमेल्स 28च्या नंतरही त्यांना राईट पार्टनर मिळत नाहीये, किंवा त्यांना करिअरमुळं त्यांना आता मॅरेज करायचं नाहीये, किंवा ओव्हरऑल सोशल सर्कमस्टान्सेस म्हणा, किंवा अजून त्यांचं मेंटल प्रिपरेशन झालेलं नाही की मॅरी करायचं किंवा प्रेग्नन्सी करायची आता. तर युजली आम्ही सांगतो की 28 ते 30 वयात तुम्ही तुमचं फर्टिलिटी पोटेन्शियल बघून घ्या, आणि मग एक फ्रीजिंगचा विचार करा. तुम्ही स्त्रीबीज बनवून स्त्रीबीज बाहेर काढून त्यांना गोठवून ठेवू शकता. आणि नंतर 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, जेव्हा केव्हा तुम्हाला परत प्रेग्नन्सीसाठी जायचंय, त्या वयात मे बी तुमचे स्वतःचे स्त्रीबीज खूपच कमी झालेले असतील किंवा संपलेले असतील, नैसर्गिकरित्याने अंडकोशात स्त्रीबीज राहिलेले नसतील, पण हे गोठवलेले स्त्रीबीज वापरून तुम्ही गर्भधारणा हायर एज मध्ये करू शकता स्वतःच्या स्त्रीबीजाने. तो त्याचा फायदा आहे. तर तुम्ही स्त्रीबीज जे सिंगल फिमेल्स आहेत, ज्यांना मॅरेज लेट करायचंय किंवा प्रेग्नन्सी लेट करायचं, ते स्त्रीबीज गोठवून घेऊ शकता. जर मॅरेज झालं असेल तर प्रेग्नन्सी करायची नाहीये, गर्भ गोठवून घेऊ शकता. स्त्रीबीज शुक्राणू मिळवून गर्भ तयार करून एम्ब्रियो फ्रीजिंग करून घेऊ शकता. हे सगळे ऑप्शन्स आहेत. जर
एज्युकेशन, करिअर किंवा सोशल सर्कमस्टान्सेस मुळे राईट एज मध्ये नसेल करायचं तर तुम्ही फ्रीजिंगचा ऑप्शन घेऊ शकता. आणि आता बहुतेक आयटी कंपनीज, मोस्ट ऑफ द मल्टीनॅशनल बँक्स हे त्यांच्या इन्शुरन्स मध्ये त्यांच्या वर्कर्ससाठी त्यांना कव्हर करून देतात. इन्शुरन्स कव्हर आहे मोस्ट ऑफ द आयटी कंपनी आणि मोस्ट मल्टीनॅशनल बँक्सला हे सगळं कव्हरेज आहे त्यांचा इन्शुरन्स. हा प्रश्न एक प्रेक्षकांचा आलेला आहे की आपण मगाशी त्याचा थोडासा उजळता उल्लेख झाला की लाईफस्टाईल. तर आत्ताच्या काळाने माझ्या आधीच्या अनेक एपिसोडमध्ये आणि अनेक समस्यांच्या कारणांमध्ये किंवा उपायांमध्ये की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे वारंवार सांगतो आम्ही सगळेच डॉक्टर सांगतो. तर फर्टिलिटी आणि लाईफस्टाईल याचं कोरिलेशन याच्यावर दोन्ही खूपच इम्पॅक्ट पण आणि fertility पण. तर आपण जर बघितलं ना दोन्ही साईडने, पुरुषांच्या साईडने, स्त्रियांच्या साईडने, तर इव्हन जे आपलं ओव्हरऑल लॅक ऑफ एक्सरसाइज आहे, ओबेसिटी आहे, स्ट्रेस आहे, ओव्हरऑल ऍक्टिव्हिटी कमी होऊन वजन वाढत चाललंय, पोल्युशन वाढत चाललंय आपल्या खाण्यामध्ये, हवेमध्ये, पाण्यामध्ये. जे प्रदूषण आणि जे पोल्युटंट्स आपण इनटेक करतो त्याला एंडोक्राईन डिसरप्टर्स असं आपण म्हणतो, जे प्रिझर्वेटिव्ह आपल्या खाण्यामधून जात आहेत. ह्या सगळ्यांचे इफेक्ट आपल्या फर्टिलिटीवर जरूर होताना दिसतो. शुक्राणूंची संख्या कमी होण्यामध्ये, चांगल्या शुक्राणूंचं प्रमाण कमी होण्यामध्ये, स्त्रियांचे स्त्रीबीज लवकर कमी होण्यामध्ये, हे सगळ्यांवर त्याचा इफेक्ट जरूर दिसून येतोय. तर स्ट्रेस, लॅक ऑफ एक्सरसाइज, ओबेसिटी, पोल्युशन ह्या सगळ्यांचे इफेक्ट डेफिनेटली फर्टिलिटीवर आणि वैधत्वाचं वाढतं प्रमाण जे दिसून येतं त्याच्यातही ह्याचा रोल आहे. की आजपासून एक साधारण 40-50 वर्षापूर्वी जर बघितलं तर साधारण 10 ते 12% दाम्पत्यांना प्रेग्नन्सी होण्यामध्ये मदत लागत होती. ती आता 20% पोहोचली. म्हणजे 5 पैकी 1 दाम्पत्य असे ज्यांना प्रेग्नन्सी होण्यामध्ये काही ना काही मदत लागणार. तर हा जो वाढता प्रमाण आहे वैधत्वाचा, हे परत आपल्या लाईफस्टाईलमुळे त्याच्यावर रोल आहे. म्हणजे त्याचा खूप मोठा रोल आहे या वाढत्या वैधत्वाच्या प्रमाणावर. मला वाटतं स्मोकिंग वगैरे ह्या स्मोकिंग, स्मोकिंग अल्कोहोल, मुलींमध्ये सुद्धा Yes. म्हणजे स्त्रियांमध्ये हल्ली हे प्रमाण बरोबर आहे. स्मोकिंग, टबॅको, अल्कोहोल आणि इव्हन आता इलिसिट ड्रग्स, वेगवेगळ्या ड्रग्सचा काही वापर केला जातो त्याचा इफेक्ट. इव्हन एक्सेस ऑफ कॅफिन खूप जास्त, म्हणजे तुम्ही दिवसात 1 किंवा 2 कप कॉफी पित असाल तर दॅट इज ओके, पण त्याच्यापेक्षा जास्त जे कॅफिनचं इंटेक असेल तरी त्याचा इफेक्ट दिसून येतो. जागरण किंवा बरोबर. एकूणच स्ट्रेस, इव्हन तुमचं ऑड वर्किंग आवर्स, की आपलं जे हार्मोनल बॅलन्स आहे त्याच्यासाठी आपलं सर्केडियन रिदम फार इम्पॉर्टंट आहे. पण जर तुमचं शिफ्ट अशा असतील की तुम्ही रात्री काम करत असाल आणि दिवसा झोपत असाल तर तुमचं ओव्हरऑल हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हेरियन किंवा गॉनेडल ऍक्सिस आणि हार्मोनल बॅलन्स आहे त्याच्यावर त्याचा इफेक्ट जरूर होतो. म्हणजे एकीकडे एक स्पेक्ट्रम आहे की ज्याच्यामध्ये विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे, जग जवळ आलंय, बाकी सगळ्या गोष्टी एका क्लिकच्या ह्याच्यावर आहे. मला वाटतं पण तो मेजर कन्सर्न असतो हल्लीच्या काळात कपल्स मध्ये. ऍज अ जनरल गायनेकोलॉजिस्ट म्हणून मी हे कमेंट करेन की अनेक वर्ष कपल्सना वाटतं की आम्हाला आता नकोय, आता नकोय, पण जेव्हा वाटत असतं तर त्यावेळेला मात्र आम्ही आता काही वापरत नाही आणि या महिन्यामध्ये प्रेग्नन्सी राहिलीच नाही की मग तो एक मोठं संकट अशा भावनेने ते आमच्याकडे येतात. तर म्हणजे ऑन डिमांड प्रेग्नन्सी याचा काही रोल आहे का? बरोबर आहे. की मग नंतर तेवढं पेशन्स राहतात. पेशन्स आणि एज निघून गेलेलं असताना नॅचरल ट्राय करण्यासाठी तेवढं पेशन्स राहत नाही आणि वेळ राहत नाही. या गोष्टी रोजच दिसून येतात आम्हाला पेशंट्स मध्ये. पण मग अशांना आपण असेच नक्की करू शकतो. काही वेळेला साध्या साध्या उपायांनी सुद्धा ते ओके. IVF बाबतीमध्ये म्हणजे मला असं वाटतं की पूर्वीच्या आपण ज्या स्टोरीज ऐकत होतो महाभारतातल्या वगैरे, बरोबर, की ते जे काला आणि पांडवांचा जन्म हा त्याच्यातून सांगितला गेलाय आणि आज ऐकताना आपल्याला वाटतं की मायथॉलॉजी, चमत्कार म्हणजे कोणी पाहिजे. पण हे सगळं आपण विज्ञानाची आता डॉक्टर अमोलनी सांगितलेली प्रगती असेल तर खरंच म्हणजे डॉक्टरांनी IVF सारखे जे उपचार आहेत म्हणजे क्रिएटिंग न्यू लाईफ युझिंग टेक्नॉलॉजी याच्यासारखी ऍडव्हान्स गोष्ट
की खरोखर चमत्कार आहे इतकी मला तरी पर्सनली वाटते. मला असं वाटतं की प्रेक्षकांना बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे ही त्याच्यातनं मिळाली असते. तुमचा कुठलाही एक चॅलेंजिंग असा काही अनुभव तुम्हाला सांगता येईल का? हो, खूप सारे चॅलेंजिंग केसेस येतात कारण की वेगवेगळ्या सोशल बॅकग्राऊंड मधनं वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सनी अनेक कपल्स येते. अशा अनेक उदाहरणं मी सांगू शकतो जिथे वेगवेगळे चॅलेंजेस होते आणि अनेक प्रॉब्लेम्स होते. कित्येक अशा गोष्टी की जिथे असं वाटतच नाही की आता ह्या ह्याच्यात पण प्रेग्नन्सी होऊ शकते. मात्र ती या ट्रीटमेंटने शक्य होते. 2-3 खूप चांगले असे, एक तर नाही पण 2-3 चांगले नक्की नक्की की बेसिकली जे लक्षात राहून जातात अशा गोष्टी किंवा असे पेशंट जे कायमस्वरूपी लक्षात राहतात. गोव्याचं एक कपल होतं जे हसबंड जे होते म्हणजे नवरा जो होता त्यांची जस्ट रिटायरमेंट झाली होती. वाईफचं एज आता ऑलमोस्ट 50च्या जवळपास यायला सुरू झालं होतं. बरं. आणि एकुलता एक जो त्याचं अपत्य होतं त्याला ब्लड कॅन्सर होऊन त्याचा हो. मुंबईला ते ट्रीटमेंट घेत होते आणि तिथे त्याची डेथ झाली आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की या एज मध्ये पण प्रेग्नन्सी होऊ शकते आणि ते माझ्याकडे आले. वाईफला डायबिटीज होतं. वाईफचा ऑलरेडी ऑलमोस्ट मेनोपॉज जस्ट झालेला होता. अंडी संपलेली होती आणि अशा याच्यात या एज मध्ये परत प्रेग्नन्सी करणे एकदा असं प्रेग्नन्सी होऊ शकते काही पासून त्यांना डाऊट होतो. आणि डेफिनेटली मेनोपॉज नंतरही आपण प्रेग्नन्सी या ट्रीटमेंटने करू शकतो. आपण हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेऊन म्हणजे मेडिसिन घेऊन त्यांची पाळी रिस्टार्ट करतो. आणि स्त्रीबीज तर संपलेले असतात. आपण काही एका 23-24 वर्षाच्या स्त्री सारखे त्याचे स्त्रीबीज आणखी आणू शकत नाही किंवा बनवू शकत नाही. आपल्याला ओसाईड डोनेशन घ्यावं लागतं म्हणजे दुसऱ्या 23-24-25 वर्षाच्या स्त्रीचे चांगले स्त्रीबीज घेणं आणि यांच्यासाठी वापरणं. त्यांच्या हसबंडचे शुक्राणू चांगले होते, गर्भ तयार करून त्यांच्या गर्भाशयात गर्भ रुजवून आणि परत त्यांना अपत्य प्राप्ती झाली आणि ते अजूनही आठवण करतात, रेग्युलरली टचमध्ये राहतात. तर त्या एज मध्ये एवढं सगळं प्रॉब्लेम फेस करून आणि जेव्हा म्हणजे त्यांना त्यांचं आतापर्यंत केलेल्या मेहनतचं फल जेव्हा मिळायला सुरू होणार आहे त्यावेळेस परत ते शून्यावर आले आणि मग परत प्रेग्नन्सी त्याच्यातनं अचीव्ह झाली तर त्यांना एक आशेचं किरण परत म्हणजे पुढच्या आयुष्यासाठी एक झाल्यासारखं ते नेहमी आठवण घेतात. असंच बेसिकली दुसरं कपल जे आहे ज्याचा उल्लेख मी करू इच्छितो ते म्हणजे ज्यांचं प्रिव्हियस बेबी थॅलेसिमियाने अफेक्टेड होतं. एक कपल वाईफ डायटिशियन होत्या आणि हसबंड चार्टर्ड अकाउंटंट होते. त्यांना हे माहिती नव्हतं की ते दोघंच थॅलेसिमिया कॅरियर आहेत आणि त्यांची प्रेग्नन्सी फर्स्ट प्रेग्नन्सी नॅचरली झाली. बेबी व्यवस्थित झाला आणि जन्मानंतर कळालं की बेबीला थॅलेसिमिया आहे. नंतर चेक केल्यावर कळालं की हे दोन्ही कॅरियर आहेत थॅलेसिमियाचे. तर आता ह्या बेबीचं थॅलेसिमिया असल्यामुळे त्याचे ब्लड ट्रान्सफ्युजन सुरू झाले. नंतर कोणीतरी सांगितलं की ह्या बेबीला जर ह्याचं डीएनए मॅच बोन मॅरो जर मिळाले तर ह्या बेबीचं ट्रीटमेंट होऊ शकतं बोन मॅरो ट्रान्सप्लांट. तर आता ह्या बेबीला बोन मॅरो अशी मिळणं की जी HLA जेनेटिकली मॅच HLA मॅचिंग करून त्याला बोन मॅरो मिळणं आणि परत नेक्स्ट बेबी जेनेटिकली हेल्दी असणं हे दोन्ही प्रश्नांनी ते आमच्याकडे आले कारण कोणीतरी सांगितलं की आयव्हीएफने शक्य आहे. तर हो हे आयव्हीएफने शक्य आहे. आपण होणारं बेबी जेनेटिकली हेल्दी आहे म्हणजे त्याच्यात थॅलेसिमिया नाही हे तर सुनिश्चित करू शकतो. बट त्याचं मॅचिंग आपण त्या बेबीशी करून अशा गर्भाशयात सोडू शकतो की ज्याचं बोन मॅरो परत त्या बेबीला मोठ्या म्हणजे आधी झालेल्या अपत्याला कामाला येऊन त्याचंही ट्रीटमेंट होऊ शकतं. असंच त्यांचे गर्भ तयार केले गेले आयव्हीएफने. त्यांचे जे गर्भ तयार झाले त्याच्यात 5 गर्भ चांगले तयार झाले. त्यांना जेनेटिकली चेक केलं गेलं. त्याच्यातले 2 गर्भ असे होते जे टोटली जेनेटिकली नॉर्मल होते. त्यांच्यात थॅलेसिमियाचं काही कॅरियर पण नव्हतं. बाकीच्या 3 पैकी 2 कॅरियर होते आणि 1 डिझीज होते. जे 2 डिझीज फ्री होते त्यांचं HLA मॅचिंग या बेबीशी केलं गेलं आणि त्याच्यातनं HLA मॅच जो बेबी मिळाला तेवढं एक गर्भाशयात ठेवून प्रेग्नन्सी आपण करून दिली आणि जेव्हा ते बेबी मग जन्माला आलं त्याच्यानंतर काही
वयानंतर त्या बेबीचं बोन मॅरो यूज करून या फर्स्ट बेबीलाही ट्रीट करण्यात आलं आणि त्यालाही डिझीज फ्री करण्यात आलं. म्हणजे अशक्य किंवा अफाट कल्पने पलीकडचे सक्सेस लाईफ चेंजिंग दोन्हीसाठी त्या बेबीसाठी पण आणि नवीन ज्या पद्धती त्यांना मिळालं. मला वाटतं ही माहिती पण खूप म्हणजे खूप उपयोगी पडणारी आहे. अजून कुठली केस सांगायची या अनुषंगाने फक्त एक प्रश्न विचारते की हा प्रेक्षकांकडनं आलेला आहे, मी आता वाचत होते त्याच्यात की आयव्हीएफ मुळे म्हणजे हल्ली जे ट्विन्स आम्ही तर त्याच्यामध्ये आयव्हीएफ बेसिकली त्या दाम्पत्यांचं चॉईस आहे, त्यांचं चॉईस आहे. नॉर्मली आपण जे सांगतो सायंटिफिकली आम्ही बऱ्याचशा कपल्सला सांगतो की 1 at a टाइम तुम्ही करू शकता, पण बऱ्याचशा दाम्पत्यांना 2 at a टाइम हवं असतं की त्यांना ट्विन्स साठी जायचं असतं. आपण किती गर्भशाळेत सोडतोय त्याच्यावर नंबर डिसाईड होईल. जर आपण सोडताना 2 चांगले गर्भ सोडले तर आपोआपच ट्विन्स होण्याची शक्यता एकदमच वाढून जाते. पण सोडताना आपण एकच चांगले गर्भ सोडलो तर मग तिथे ट्विन्सची शक्यता ही ऑलमोस्ट 0च्या जवळ चालली जाते. त्यामुळे आपण किती गर्भशाळेत सोडतोय त्याच्यावर आहे. आणि आता आपल्याला गर्भ गोठवून ठेवता येतात, त्यामुळं असं काही नाहीये की जास्त गर्भ एकसाथ वापरायचे. हे कपलचं चॉईस होऊन जातं. बहुतेक दाम्पत्य जे आमच्याकडे येतात ते बऱ्याचदा ट्विन्स साठी परसिस्ट करतात किंवा ते इन्सिस्ट करतात, म्हणून 2 चांगले गर्भ ठेवले जातात. 2 चांगले गर्भ ठेवले तर जवळपास निम्म्या लोकांना मग ट्विन्स सांगून जातात. त्यामुळं ट्विन्सचं प्रमाण मग जास्त दिसतं. पण ते असं नाही की आयव्हीएफ मुळे ट्विन्स होतात, ती आपली चॉईस आहे. पण म्हणजे आज हा सगळा चॉईस मिळतोय ही सुद्धा एक आणि खूप कॉमन मिथ आहे की आयव्हीएफ मध्ये ट्विन्सच राहतात असं लोकांची धारणा. हो, म्हणून तो प्रश्न आलाय आपल्याकडे की आयव्हीएफ मुळे ट्विन्स होतात. तर मला वाटतं डॉक्टर अमोलनी खूप चांगलं आपल्याला हे सांगितलेलं आहे. किती वेळ 1 मिनिट एक त्यांचा अनुभव तुम्ही सांगत होता. अजून केस कुठली चॅलेंजिंग केस पण ऐकलं तोपर्यंत मी प्रश्न बघते. अजून म्हणजे जे असे पेशंट लक्षात राहिले त्याच्यात एक दाम्पत्य होते ज्यांचे रिपीटेड अबॉर्शन्स होत होते आणि 8 अबॉर्शन नंतर ते माझ्याकडे आले. जेनेटिकली चेक केलं 8 अबॉर्शन नंतर तर नैसर्गिकरित्याने प्रेग्नन्सी राहत होती त्यांची, बट 2-3 महिन्यात त्यांचे अबॉर्शन होत होते. एक प्रेग्नन्सी 4थ्या महिन्यापर्यंत गेली, नंतर हार्टबीट बंद झाली. आणि नंतर जेनेटिक चेकिंग केल्यावर कळालं की हजबंडच्या डीएनए मध्ये बॅलन्स ट्रान्सलोकेशन आहे, तिथे त्यांना जेनेटिक इश्यू होता. तर परत तिथे आपण गर्भ तयार करून जेनेटिकली हेल्दी गर्भ शोधून गर्भशाळेत रुजवून गर्भधारणा करून हेल्दी प्रेग्नन्सीसाठी गेलो आणि त्यांना अपत्य हेल्दी प्राप्त झालं. तर रिपीटेड अबॉर्शन्स मध्ये परत या ट्रीटमेंटचा एक मोठा रोल येतो. तर असे अनेक चॅलेंजिंग केसेस डेफिनेटली दिसून येतात किंवा करायला मिळतात. आणि प्रत्येक कपलमध्ये आणि प्रत्येक कपलचे प्रॉब्लेम्स वेगवेगळेच असतात. त्यामुळं एक्साइटिंग आहे हे फील्ड आमचं. एक्साइटिंग आहे आणि म्हणजे विज्ञानाच्या चमत्कारामध्ये जी एक हाईट बळी की मॅक्सिमम चमत्कार दाखवणं असं हे एक आहे. आणि मला असं वाटतं की आज प्रेक्षकांचे प्रश्न आधी जे आले त्यांनी ड्युरिंग प्रोग्राम जे आले त्याच्यातनं आपण अनेक त्याच्याबद्दलचे योग्य ती माहिती त्याच्याबद्दलचे समज गैरसमज हे दूर व्हायला मदत झाली असणार आहे. तेव्हा आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आभार तर मानतेच, पण आम्हाला तुम्हाला परत बोलवायला नक्की आवडेल. मे बी आपले सबटाईप्स घेऊन आपण याच्यावरती जास्ती बोलूया. प्रेक्षकांना जाता तुम्ही काय डेफिनेटली सगळ्यात आधी तर तुम्ही इथे बोलवलं आणि हे इंटरॅक्शनसाठी मला जे ऑपॉर्च्युनिटी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. सगळ्या प्रेक्षकांनाही धन्यवाद. मी जाता सगळ्यांना हे सांगू इच्छितो की एकतर आपलं प्रेग्नन्सी एक राईट एज मध्ये प्लॅन करा जसं आपण बोलतो. दुसरं, जर आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन करायची नसेल तर आपलं फर्टिलिटी चेकअप करून ऍटलीस्ट फर्टिलिटी पोटेन्शियल बघून घ्या. तिसरं, जर व्यंजत्व असेल किंवा निसंतानता येत असेल तर कारण नीट समजून त्याचं निवारण करणं गरजेचं आहे. आणि कारण समजणं फार सोपं आहे आणि कारण कळालं तर त्याचं योग्य सायंटिफिक निवारण होऊ शकतं. नॉन सायंटिफिक पद्धतीने अंधश्रद्धेने ह्या ट्रीटमेंटमध्ये किंवा ह्या प्रेग्नन्सीसाठी जाऊ नका, कारण अजूनही बरेचसे लोक अगदी वेगवेगळ्या अंधश्रद्धेच्या मागे वेळ घालवताना दिसतात. तर त्याच्या मागे बळी पडू नका. आणि जसं मी म्हटलं, प्रत्येक प्रॉब्लेमला एक सायंटिफिक सोल्युशन आहे.
तर आपलं प्रॉब्लेम किंवा कारण नीट समजून त्याच्या सायंटिफिक निवारणासाठी जा. आपण ही चर्चा केली की फर्स्ट प्रेग्नन्सी शक्यतो अवॉइड करू नका. राईट टाइम मध्ये प्रेग्नन्सी करून घ्या. आणि यासाठी आम्ही पण तुम्हाला हेल्प करण्यासाठी समर्पित आहोत. आपण सर्वांनाही यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर प्रेक्षक तुमचे सगळ्यांचे खूप आभार की इतक्या ऍक्टिव्हली तुम्ही प्रश्नही पाठवलेत आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. तुमच्या मनातला अजून कुठला विषय असेल तर ते घेऊन आपण परत अशा पद्धतीने भेटणारच आहोत. आजचा जो फर्टिलिटीचा विषय आहे म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही म्हणजे एक काळ असा होता की ज्या वेळेला स्त्रीचं स्त्रीत्व म्हणजे मातृत्व असं इतकं ते स्ट्रॉंग रिलेशन होतं. काळाच्या ओघामध्ये स्वतःला अपत्य होण्याचं महत्व अजिबात कमी झालेलं नाहीये. विशेषतः आपल्या मानसिकतेमध्ये तर नाहीच नाही. मग अशा वेळेला डॉक्टर अमोलने जे सांगितलं ते खूप महत्वाचं आहे की योग्य वयामध्ये योग्य गोष्टींचा विचार करा. योग्य स्वतःचं शरीर आणि बाकी सामाजिक तयारी पण त्यासाठी करा. म्हणजे अबॉर्शनची वेळच येणार नाही तुमच्यावरती. पण दुर्दैवाने कुठल्याही कारणाने जर लग्न होणं उशिरा होणार असेल किंवा इतर अडचणी असतील तर आज टेक्नॉलॉजीने तुम्हाला एक फ्रीजिंगचा पर्याय दिलेला आहे. फर्टिलिटी पोटेन्शियलचं टेस्टिंग करायचा पर्याय दिला आहे जर तुम्ही लांबवणार असाल तर. आणि त्यातनं दुर्दैवाने काही अडचण आली तर या वैज्ञानिक उपायांचा वापर आणि अवलंब म्हणजे हा निर्धोकपणे करा. ज्यातनं नुसतं मूल होणं ही एक समस्या सुटत नाहीये. जे डॉक्टर अमोलने खूप छान सांगितलं की जेनेटिक इलनेसेस ज्याला अदरवाईज जन्माला आल्यानंतर त्या पूर्ण कुटुंबासाठी ती एक ओझं किंवा शिक्षा अशा प्रकारे जेनेटिक अबनॉर्मॅलिटीज येतात. तर त्याच्यासाठी सुद्धा अनेक उत्तरं आपल्याला या प्रकारच्या उपचारातून सापडतील. आणि डोंट सफोकेट आमची जी गाईडलाईन आहे कुठलीही समस्या असू दे, वंध्यत्वाची असू दे, अनवॉन्टेड प्रेग्नन्सीची असू दे, लग्नासंबंधी असू दे, डोंट सफोकेट, स्पीक अप. योग्य माणसाशी योग्य वेळी सल्ला घ्या आणि आपलं आयुष्य आहे त्याच्यापेक्षा जास्ती चांगलं आणि आनंदी करा. आमच्या सगळ्या टीमतर्फे डॉक्टर अमोल पुन्हा एकदा आभार आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये तुमची सगळी स्वप्न पुरी हो. आणि तुमची फॅमिली एक्सपांड करणार असाल तर डॉक्टर अमोल यांच्याशी जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही असं वाटलं तरी सुद्धा बिफोर कन्सेप्शन एक सल्ला नक्की घ्या की ज्याने आपलं होणारं बाळ दे एकदम तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने प्लॅनिंग आपल्याला करते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि HTO म्हणजे H2O हिलिंग टू ऑप्टिमाइज. हिलिंग टू ऑप्टिमाइज टीमला खूप खूप धन्यवाद. असे टॉपिक्स विषयी चर्चा घेतल्या. धन्यवाद.